रूपश्री किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज मी आपल्याला सोया वांगी भरीत करून दाखवणार आहे. सोया वांगी भरीत करण्यासाठी मी 4 मध्यम आकाराची वांगी आणि 1 मध्यम आकाराचा टोमॅटो घेतला आहे. वांगी आणि टोमॅटोला तेल लावून भाजून घ्यायचे आहे. अधूनमधून पलटी करून भाजून घ्यायचे आहे. पॅनमध्ये पाणी घेऊन 1 टीस्पून मीठ घातलेले आहे. अर्धा कप सोया चंक घेतलेले आहे. सोया चंक शिजल्यावर 10 मिनिटांनी गॅस बंद केला आहे. सोया चंक थंड झाल्यावर त्यातील पाणी पिळून घ्यायचे आहे. भाजलेली वांगी थंड झाल्यावर त्याची सर्व साले काढून घ्यायची आहेत. भाजलेल्या टोमॅटोची देखील साल काढून घ्यायची आहे. साल काढलेली वांगी मॅश करून घ्यायची आहेत. भाजलेला टोमॅटो देखील मॅश करून घ्यायचा आहे. शिजवलेल्या सोया चंकमध्ये मॅश केलेला टोमॅटो घालायचा आहे. 1 टीस्पून धने पावडर, 1 टीस्पून गरम मसाला पावडर, 1 टीस्पून जिरे पावडर घालायचे आहे. 1 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर घालून मिक्स करायचे आहे. सोया चंक पाणी न घालता मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे. सोया चंकचे वाटण प्लेटमध्ये काढून घेणार आहे. पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल घेतलेले आहे. तेल तापल्यावर चिमूटभर हिंग घालायची आहे. हिंग परतून झाल्यावर 1 चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. चिमूटभर हळद पावडर घालायची आहे. 1 टेबलस्पून ठेचलेला लसूण घालायचा आहे. 1 मोठा चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा तेलात चांगला परतून घ्यायचा आहे.
कांदा चांगला परतून झाल्यावर मॅश केलेली वांगी घालायची आहेत. वांगी घालून पुन्हा परतून घ्यायचे आहे. मिक्सरमध्ये वाटून घेतलेले सोया चंक घालायचे आहेत. सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचे आहे. 1 टेबलस्पून लाल तिखट घालायचे आहे. एक टीस्पून काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे. चवीनुसार मीठ घालायचे आहे. दोन मिनिटे झाकण ठेवून शिजवायचे आहे. सोया वांगी भरीत तयार झाले आहे. वरून कोथिंबीर घालायची आहे.